हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये. आज मी इथं बघा मस्त असा बटाटा, एकदम हिरव्या वाटाणामधला बटाटा फ्राय बनवते. चला तर मग पाहूया. आता तुम्ही हे कशाबरही खाऊ शकता, पुरीसोबत तर एकदम स्पेशल बनतो. आता मी इथं सर्वप्रथम कढई ठेवली आहे. आता कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकलं आहे. आता मी इथं अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे. बघा, हे छान फ्राय करून घ्यायचंय मस्त. आता इथं मी कढीपत्ता टाकलाय थोडासा. बघा, आता इथं जिरे टाकलेत, चिमूटभर टाकलेत मी जिरे. आणि खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा हा बटाटा. पुरी सोबत तर खूप छान स्पेशल बनतो. बघा, आता इथं मी बटाटा कट करून धुवून स्वच्छ घेतलेला आहे. इथं मी 3 बटाटे घेतले आहेत. आता हे छान मस्त फ्राय होऊन द्यायचं. इथं बटाटा टाकून घेतला आहे मी. बघा, इथं छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला 2-3 मिनटं. बघा, पाहू शकता मस्त असा बटाटा फ्राय करून घेतलेला आहे. बघा, आता इथं तुम्ही पाहू शकताय, मी इथं बिलकुलच पाणी टाकलेलं नाही. मस्त आपल्याला फक्त तेलामध्येच हा बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि तेलामधला बटाटा एकदम छान आणि मस्त असा लागतो. बघा, आता इथं मस्त असा कलर यायला लागलेला आहे, त्याला गोल्डन कलर आलेला आहे. आता हा बटाटा मी 2-3 मिनटं छान असा 3 मिनटं फ्राय करून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेते. आता थोडीशी चिमूटभर हळद टाकते मी. आणि याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकून घेते, बारीक केलेला. आता मी इथं 1 चम्मच टाकलेला आहे. ह्या मिरच्या जास्त तिखट आहेत त्याच्यामुळे फक्त 1 चम्मच घेतला आहे. आता छान असं मिक्स करून घ्यायचंय 1 मिनिटभर. बघा, आता बटाटा मस्त शिजलेला आहे, फ्राय झालेला आहे त्याच्यामध्येच तेलामध्ये, आणि शिजून पण मस्त असा क्रंची झालेला आहे. बघा, आता इथं तुम्ही पाहू शकताय, मी अगोदरच बटाटा मस्त फ्राय करून घेतलेला आहे. आता मी इथं हिरवा मिरचा टाकल्यामुळे अजून 2 मिनिट परतवून घेते. आणि छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्येच. त्याने चव आणि टेस्ट खूप छान येते. बघा, आता इथं मी 2 मिनिट परतवून घेतलेला आहे. आणि इथं बटाटा फ्राय तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या व्हिडिओला. आणि तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी. घरच्या घरी एकदम स्पेशल बनते. आणि स्वस्त खा, मस्त राहा. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.